यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच। NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपला परत विषय आहे की तो म्हणजे यशाचं गुपित, सिक्रेट ऑफ सक्सेस भाग 2। मित्रांनो, असं म्हणतात की साधू संत महंत मोठमोठे सेलिब्रिटीज, पंतप्रधान, राष्ट्रपती ही मोठी मोठी माणसं हे जन्माने मोठे नसतात, ते कर्माने मोठे असतात। तिथं लक्षात आलं, ते कर्माने मोठे असतात। तिथं काय म्हणून जन्म घ्यावा, कुठे जन्म घ्यावा आपल्या हातात नाहीये, पण काय म्हणून जगावं हे तर आपल्या हातात आहे। आणि म्हणून की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी की तुमचं कर्म महत्त्वाचं असतं आणि म्हणून जन्म महत्त्वाचा नसतो। तुम्ही जर पाहिलं असेल कदाचित की आपले छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माने काय होते? जन्माने ते शिवाजी शहाजी भोसले होते, पण कर्माने मात्र छत्रपती शिवाजी महाराज। त्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराज भोसले म्हणून नाही, भोसले अनेक असतील हो, पण छत्रपती शिवाजी महाराज एकुलते एक होते, म्हणजे ते जन्माने नाही तर कर्माने होते। ते महात्मा गांधींचं नाव तुम्ही ऐकलं असेल तिथं की ते जन्माने काय होते? ते मोहनदास करमचंद गांधी, परंतु राष्ट्रपिता झाले। ते काय झाले? राष्ट्रपिता झाले। ते कर्माने झाले, जन्माने नाही। तुम्ही पाहिलं असेल की आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे जनक, हे जन्माने होते का? भारतरत्न जन्माने होते का? संविधानाचे जनक वगैरे डॉक्टर होते का? नाहीये। ते जन्माने काय होते? ते तर ते जन्माने भीमराव रामजी आंबेडकर होते। भीमराव रामजी आंबेडकर म्हणून जन्म घेतला, परंतु ते भारतरत्न झाले, बरोबर आहे। तुम्ही असं पाहिलं असेल कदाचित की आपल्या गानकोकिळा लता मंगेशकर, पण ते जन्माने काय होतं तुम्हाला माहिती आहे? कदाचित तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित पण नसेल तिथं की लता मंगेशकर जन्माने काय होतं। तर ते जन्माने हेमा दीनानाथ मंगेशकर, त्यांचं नाव हेमा दीनानाथ मंगेशकर होतं, पण कर्तृत्वाने काय झालं त्या की भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर झाल्या तिथं। म्हणजे असे अनेक लोक आहेत, एक ती एवढेच लोक नाहीत ते की आपण पाहिलं की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा प्राईम मिनिस्टर मोदी, अरे मोदी तर कितीतरी येतं मोदी, परंतु नरेंद्र दामोदर दास मोदी हे एकुलते एक येतं। काय येतं म्हणलं मी? एकुलते येतं, आणि ते काय येतं? ते जन्माने नाही तर ते कर्माने येतं। आणि म्हणून मी सांगितलं की काय म्हणून जन्म घ्यावा आपल्या हातात नाहीये, पण काय म्हणून कर्म करावं आपल्या हातात येते। आणि म्हणून असं म्हणतात की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान। काय म्हणलं ते की कर्म तेरे अच्छे है तो तकदीर तेरी दासी है, और नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है। म्हणजे कर्म किती किती महत्वाचं असतं यावरनं तुमच्या लक्षात येत असेल। आणि मोठ्या यशासाठी तुम्हाला स्वयंप्रेरित होणं गरजेचं असतं। तिथं स्वयंप्रेरित, सेल्फ मोटिवेटेड होणं गरजेचं असतं। तिथं आपण बाहेरच्या मोटिवेशनने, बाहेरच्या प्रेरणेने 2-4 दिवस आपली बॅटरी म्हणजे चार्ज होती, फुल दिसती, पण 2-4 दिवस झाले की ती डिस्चार्ज होती, फुस होती, ती झिरोवर येते। तिथं काय येते ती? याचं कारण असं आहे की तुम्ही जर पाहिलं असेल की जी मोठमोठी सेलिब्रिटी, मोठमोठी मंडळी असतील ती, की धीरूभाई अंबानी घ्या किंवा महात्मा गांधी घ्या, नरेंद्र मोदी घ्या, की हे इतकं काम करतात आणि त्यांना कंटाळा येत नाही, थकवा येत नाही, त्यांची बॅटरी डिस्चार्ज होत नाही। का? कारण त्यांच्या पुढे एक मोठं ध्येय असतं। काय असतं? मोठं ध्येय असतं तिथं, एम बियॉन्ड एम, कारण त्यांना मेगा सक्सेस व्हायचं असतं, मोठं ध्येय असतं, म्हणून ते थकत नाहीत। ते काय होतं तिथं, आणि म्हणून त्यांच्या कामामधनं त्यांना एनर्जी मिळते। ते त्यांच्या कामावर इतकं प्रेम करतात म्हणून त्या कामामधनं त्यांना एनर्जी, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड बनतात तिथं। जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्ही स्वयंप्रेरित बना। काय आपल्याकडे असं एक मागं जुनं गाणं होतं, ज्योतिषी ज्योत लगाते चलो, बरोबर आहे की नाही? दिवेला दिवे पेटवत चला, पेटवत, पण आपले दिवे रोज पेटतात आणि रोज भिजतात, रोज पेटतात आणि रोज भिजतात। याला काय स्वयंप्रेरित म्हणणार का तुम्ही? अजिबात नाही तिथं। आणि म्हणून तुम्ही जर स्वयंप्रेरित झाले आणि त्याच्या अगोदर तुमच्या पुढे काहीतरी ध्येय असेल की मला 1 नंबरचं काम करायचंय, मला नंबर 1 व्हायचंय तिथं, आणि जर तुम्ही स्वयंप्रेरित झालं तर मा कसम दुनियातली कुठलीच ताकद अशी नाही की तुम्हाला तुमच्या पाहिजे असणाऱ्या यशापासून तुम्हाला कोणी रोखू शकतं। एकच ताकद रोखू शकते, ती म्हणजे तुम्ही स्वतः। बाकी दुनिया कुणीही तुम्हाला रोखू शकणार नाही। आणि म्हणून स्वयंप्रेरित जर व्हायचं असेल तर त्यासाठी एक छोटीशी बोधकथा सांगतो तुम्हाला की खेडेगावातली गोष्ट। 1-2 मित्र, एक अंध मित्र होता, तो मित्राला भेटायला गेला, गप्पा मारीत बसले, अंधार पडला, आणि अंधार पडल्यावर तो म्हणला बराच वेळ झालेला दिसतोय, अंधार पडलेला दिसतोय, मी निघतो। तर ते म्हणे निघ, काय हरकत नाही, पण मित्रा खूप अंधार झालाय म्हणे, आणि अंधारे रस्त्याने म्हणे खूपच गडद अंधार आहे, तू एक काम कर, एक कंदील घेऊन जा। ते म्हणला मित्रा
मला उजेड काय आणि अंधार काय दोन्ही सारखंच आहे माझ्यासाठी, कारण मी अंध येते. नाही म्हणे मित्रा, मी यासाठी म्हणतो की तुला तुझ्यासाठी नाहीये, डोळस लोकांसाठी तुला कंदील देतोय की यासाठी तुझ्या हातात जर कंदील असेल तर एखादा डोळस माणूस तुझ्या अंगावर येऊन धडकणार नाही. त्याला वाटलं खरं आहे, मला बरोबर आहे, तू दे. त्याने तो कंदील घेतला आणि चालायला लागला. चालता चालता थोडंसं पुढे गेल्यावरती जे व्हायचं नाही तेच झालं. एक माणूस त्याच्या अंगावर धडकला बरं का, आणि धडकल्यावर हे रागाने, अंध माणूस रागाने म्हणला, अरे डोळस माणसा, तुला कळत नाही का माझा एवढा पेटलेला कंदील तुला दिसला नाही का? ते म्हणला, मित्रा म्हणजे तुझ्या लक्षात नाही आलं की तुझ्या हातातला जो कंदील आहे तो विझलेला आहे म्हणे तिथं. ह्या अंध माणसाला कळालंच नाही तिथं. तर तो हसला आणि तो म्हणला, खरंय मित्रा तुझं, की बाहेरच्या उजेडाने म्हणजे बाहेरच्या प्रेरणेने फार दिवस फार काळ आपण चालू शकत नाही. ते आतून असावं लागतं, आणि जर आतून जर असेल तर मग मात्र तुम्हाला यश मिळू शकतं. लक्षात आलं? स्वयंप्रेरित व्हा. तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं ना तर तुम्ही अनेक प्रकारचे मित्र तुम्ही जोडले गेले पाहिजेत. मैत्री, मित्र, दोस्ती, म्हणजे खूप मित्र. तुम्हाला जर मोठं व्हायचं तर खूप मित्र लागतील तुम्हाला तिथं. आणि जर तुम्हाला मित्र जर समजा करताच येत नसतील तर कमीत कमी शत्रू तरी करू नका. काय करू नका? शत्रू करू नका तिथं. म्हणजे की यासाठी तुम्ही, म्हणजे त्याला असं म्हणतात की तुम्ही जर शत्रू केले तर तुम्हाला अडचणीचं ठरल तिथं. आणि म्हणून की ही मैत्री कशासाठी असती, मैत्री काय काम करते? दोन प्रकारचे नातं असतात. एक मैत्रीचं नातं असतं आणि आपल्या रक्ताचं नातं असतं. तिथं मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने महत्वाचं आणि श्रेष्ठ असतं तिथं. कारण रक्ताचे नातं ते असतात त्याला काही खूप कंडिशन्स असतात. त्या काय असतात? मर्यादा असतात तिथं. त्याला मर्यादा असतात. रक्ताच्या नात्याला मर्यादा असतात. त्याला जात पात धर्म पंथ वगैरे सगळं त्याला जोडलेलं असतं या नात्याला तिथं. पण मैत्रीच्या नात्याला तसं नसतं. मैत्री ही म्हणजे जात पात पंथ वगैरे सगळ्याच्या पलीकडली असते तिथं, आणि ती म्हणजे निष्कलंक असती. अपेक्षा काहीच नसती तिथं. श्रीकृष्ण आणि सुदामेची दोस्ती आपण पाहिलेली असेल तिथं, की दोन टोकाचे दोन, पण दोस्ती इतकी अटळ होती, इतकी मोठी होती ती. ब्लड रिलेशन मधले जे आपण नातेवाईक असतात ना ते, की त्यांच्यामध्ये खूप जलसी असते, जळणारे असतात तिथं. टंगड्या खेचणारे मित्र नाही खेचणार तुमच्या टंगड्या. तुमचं टंगड्या कोण खेचेल तर तुमचे मित्र म्हणजे भाऊबंद खेचतील. आता भाऊबंद म्हणजे एकाच झाडाच्या दोन फांद्या. आता खोड एकच येते, मूळ एकच आहे, पण जळणारे कोण येतं? भाऊबंद येतं, मित्र नाहीत ते. आणि म्हणून या लोकांपासून जरा थोडं सावध व्हा आणि तुम्ही मैत्री करा, मित्र वाढवा, अनेक मित्र वाढवा आणि जीवनात यशस्वी व्हा. मी माझ्या जीवनामध्ये माझ्या गावातले मित्र आहेत, माझ्या तालुक्यातले आहेत, माझ्या जिल्ह्यातले आहेत. काय माझ्या जवळजवळ 350 पैकी म्हणजे जवळजवळ 300 तालुक्यात माझे मित्र आहेत. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक राज्यामध्ये, परदेशामध्ये माझे मित्र आहेत. अबुधाबी, आता दुबईचे एक माझे मित्र आहेत. त्यांच्या 8-15 दिवसातून महिन्यातून मला फोन येत असतो तिथं. पण ही मित्र, मी काय म्हटलं तिथं, की मला जे प्रेम मिळालं ते 95% मित्राकडनं मिळालं. लक्षात घ्या. तिथं व्यवसायामध्ये जे मी यशस्वी झालो ना त्याच्यामध्ये 99% मित्रांचा हातभार आहे, नातेवाईकांचा नाही. आणि म्हणून मी म्हटलं मैत्री जपा. तुम्ही जर मैत्री जपलात तर जीवनात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आपला विषय आजचा जो आहे तो सिक्रेट ऑफ सक्सेस. यशाचं गुपित काय, यशाचं सिक्रेट काय, गुपित काय ते. तर यश कुणाला मिळतं, अपयश कुणाला मिळतं. यश आणि अपयश काय म्हटलं मी, सुख आणि दुःख, उजेड आणि अंधार, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तिथं. म्हणजे एकाच ठिकाणी यश आणि अपयश आहे. तुम्हाला काय पाहिजे, तुमची नजर कुठे, यशाकडे काय अपयशाकडे, हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. यशाला इंग्रजीत सक्सेस म्हणतात आणि अपयशाला काय म्हणतात, फेल्युअर म्हणतात तिथं, बरोबर आहे ना. तर सक्सेस आणि फेल्युअर ह्या दोन शब्द आहेत, हे दोन्ही इंग्रजी शब्द आहेत. तुम्ही जर सक्सेस या शब्दाचं स्पेलिंग जर काढलं, तुम्ही जर विचार केला तर ते आहे SUCCESS, सक्सेस. आणि फेल्युअरचं काय स्पेलिंग आहे, FAILUAR, बरोबर आहे. सक्सेस आणि फेल्युअर. तर सक्सेस आणि फेल्युअर मध्ये काय फरक आहे तिथं, त्याचं गुपित काय आहे. तर सक्सेस मध्ये यस हा तीनदा आलाय, SUCCESS. यस हा शब्द तीनदा आलाय आणि सी हा शब्द दोनदा आलाय. पण फेल्युअर मध्ये एकही अक्षर, मुळाक्षर, अल्फाबेट कधी रिपीट झालेलं नाही. तुम्ही जर कॅल्क्युलेट करता सगळं, म्हणजे याचा अर्थ काय होतो की यशासाठी 30 गोष्ट परत 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 तुम्हाला रिपीट करणं गरजेचं आहे. काय म्हटलं मी, यशासाठी 30 गोष्ट परत केलं तर तुम्हाला यश मिळेल तिथं. आणि अपयशासाठी करायची गरज नाही तिथं. तुम्ही जर पाहिलं, समजा आपल्या शेतामध्ये एखादं बोर घ्यायचंय आणि एखाद्या शेतकऱ्याने काय केलं की एक 100 फुटाचं बोर घेतलं. काय केलं, त्याला पाणी नक्की लागल तिथं. आणि दुसरा शेतकरी म्हणला की नाही, मला एक काम करायचंय की 100 फूट एका जागेवर घेण्याच्या ऐवजी 1-1 फुटाचे मी 100 बोर घेतो. पाणी कुठं लागलो,
खर्च तो दोन्हीकडे सारखाच आहे, 100 फुटाचा खर्च दोन्हीकडे सारखाच आहे, एनर्जी तेवढीच गेलेली आहे. काय म्हणलं मी, पण फक्त यश कुठे मिळेल, पाणी कुठे लागेल, एकाच ठिकाणी. एकही साधे सब साधे, एकच काम केलं परत परत केलं की तुम्ही त्याच्यात मास्टरी मिळू शकता तिथं. पण ही मास्टरी मिळवण्यासाठी तुम्हाला मी काय म्हटलं, सक्सेस आणि फेल्युअर. काय म्हणलं मी, यशाचं गुपित काय, सिक्रेट ऑफ सक्सेस काय. तर यासाठी यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर असं म्हणतात की विक्ट्री नेव्हर बिफोर स्ट्रगल. काय, यश मिळतं पण त्यासाठी ते स्ट्रगल केल्याशिवाय मिळत नाहीये. त्यासाठी काय करायला लागतं, खूप 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 आणि खूपच कष्ट करावे लागतात. काय करावं लागतात, खूपच कष्ट करावं लागतात. म्हणजे टाकीचे घाव सुचल्याशिवाय देवाला देव पण मिळत नाहीये. आपण तर माणसं आहेत, मग आपल्याला सहजासहजी मिळेल का तिथं. त्यामुळे खूप कष्ट करावं लागेल, पण कष्टामध्ये हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क पण करावं लागेल तुम्हाला. आणि हे हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क दोन्ही मिळून जर केलं तुम्ही तर मग तुम्हाला यश मिळेल तिथं. कष्ट करत असताना म्हणजे आपलं ध्येय तर डोळ्यापुढे पाहिजेच आहे तिथं. ध्येय तर, पण ध्येय अनेक प्रकारचे. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की देर आर सो मेनी टाइप्स ऑफ ड्रीम्स. पण इमोशनल ड्रीमनी माणसाला यश जास्त मिळतं. मला जे यश मिळालं त्याच्या पाठीमागे ते इमोशनल ड्रीम होतं. कारण माझी आई कधीच रागवली नाही, कधीच मला मारलं नाही, पण आई नेहमी कधी कधी डोळ्यात पाणी नाही म्हणायची, भाऊ तू साहेब, भाऊ तू साहेब. म्हणजे आईच्या इच्छेखातर मला साहेब व्हायचं होतं. आणि माझे आजोबा म्हणायचे की भाऊ आपल्याला एक जीपड आलं पाहिजे. काय करायचं, शेती नको करू तू, नको नको, थंडी ऊन वारा पाऊस काय धोतर फाटलेलं आहे, जोडं तुटलेलं आहे, तू साहेब झाला पाहिजे, साहेब झाला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या आजोबा, माझी आई वडील आणि आजोबा आजीचं काय म्हणलं मी, की मला त्यांची जी प्रेरणा आणि कष्ट करण्याची तयारी, इतके कष्ट केले. ते कष्टाने माणूस मरत नाही हो. 18 तास कष्ट मी केलं म्हणून तेवढं यश मिळालं तिथं. आणि म्हणून मी काय म्हटलं तिथं की विक्ट्री नेव्हर बिफोर स्ट्रगल. विक्ट्री तशी मिळूच शकत नाही तुम्हाला. त्यासाठी खूप आणि खूप आणि खूप कष्ट करावे लागतील. आणि ती कष्टाची तुमची तयारी केव्हा असेल तर तुम्ही स्वयंप्रेरित असताल आणि तुमच्या पुढे ध्येय, एम, काय एम बियॉन्ड एम. जर तुम्हाला मेगा सक्सेस पाहिजे तर एम बियॉन्ड एम तुम्हाला असं पाहिजेच पाहिजे. आणि कष्टाला पर्याय नाहीये की कष्ट, जिद्द, चिकाटी, काय म्हटलं मी, आणि प्रॅक्टिस. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि प्रॅक्टिस तुमच्याकडे जर असेल तर यश तुमचं आणि तुमचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं तुम्हाला एक उदाहरण मी देऊ इच्छितो की एक मायकल फिल्प्स नावाचा एक माणूस होऊन गेला, अमेरिकेतला होऊन गेला. तो स्विमर होता. स्विमर म्हणजे पोहणारा होता तो. आणि म्हणजे त्याने इतके रेकॉर्ड केलेत पृथ्वी तलावर, त्याचे इतके रेकॉर्ड कोणाच्या जवळ नाही. 4 ऑलिम्पिक खेळला तो, 2004, 8, 12 आणि 16. 4 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 28 मेडल जिंकलेत. किती मिळालेत? 28 मेडल जिंकलेत. त्याच्यापैकी 23 गोल्ड मेडल आहेत, त्याच्यापैकी 3 सिल्वर मेडल आहेत आणि 2 फक्त ब्रॉन्झ मेडल आहेत तिथं. लक्षात घ्या. तर हा जो मायकल फिल्प्स आहे तो म्हणजे 7व्या वर्षी तो पाण्यात उतरला. वयाच्या 7व्या वर्षाच्या पोराला काय येते बघा, तो पाण्यात उतरला. 8व्या 9व्या वर्षी तर तो एक्सपर्ट झाला पाण्यामध्ये तिथं. 10व्या वर्षापासून तो रेस करायला लागला, कॉम्पिटिशन करायला. 12व्या वर्षी नॅशनल रेकॉर्ड सगळे तोडले त्यांनी. अमेरिकेतले, US मधले सगळे रेकॉर्ड त्यांनी तोडले. आणि त्याची नजर होती आता इंटरनॅशनलवर, आंतरराष्ट्रीयवर. त्याला म्हणतात ऑलिम्पिक्स. काय म्हणतात त्याला? सगळ्यात मोठं खेळामध्ये सगळ्यात मोठं स्पर्धा कुठली असेल तर ऑलिम्पिकची तिथं. पण त्याचं वय कमी होतं, त्याच्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. काय, आता मला ऑलिम्पिकमध्ये जाय, ऑलिम्पिक 2085चा जन्म आहे त्याचा 1985चा जन्म आहे. आणि 2015ला 15व्या वर्षी सुरू केलं. 2004ला पहिलं ऑलिम्पिक तो खेळला. पण त्याच्या अगोदर त्याचे 4 वर्षापासून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती. 2000 पहिल्या ऑलिम्पिकला तो उतरला. आणि असं म्हणतात वेल बिगन इज द हाफ डन. सुरुवातच त्यांनी इतकी धूमधडाक्यात केली की त्यांनी 6 गोल्ड मेडल पहिल्याच याच्यामध्ये मिळवले. किती? 6 गोल्ड मेडल मिळाले. बरं, गोल्ड मेडल ती मिळालं. ती स्पर्धा संपली की दुसऱ्या दिवशी त्यांनी अनाउन्समेंट केली, जाहीर करून टाकलं ते की मला जगातलं जे सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे, काय त्याचं नाव मार्क स्पिट्झ नावाचा एक माणूस होऊन गेला की त्यांनी एका ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल मिळवले होते. गोल्ड नाही, टोटल मिळून 7 मेडल मिळवले होते. मला त्याचं टार्गेट तोडायचं आहे तिथं. माझं हे टार्गेट आहे आणि पुढच्या वेळेस मी रेकॉर्ड तोडणार असं म्हटलं. लोक हसले. तो मार्क स्पीड होता तोच हसला तिथं. म्हणे अजून तुझे जरा दूध प्यायचे दात संपलेले नाहीत, उगाच कशाला उगाच नादी लागतो म्हणे तू, बरं का. आणि त्यांनी बोलला, पण बोललं तसं नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्यांनी काय केलं म्हणजे प्रॅक्टिस सुरू केली की आता 2004 2008ला मला हे करायचंय. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, मला 8 गोल्ड मेडल पाहिजे होतं, सगळे पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी 8 गोल्ड मेडलचे चित्र प्रिंट करून घेतले आणि घरात, दारात, बेडरूममध्ये, बाथरूममध्ये, इव्हन टॉयलेटमध्ये त्यांनी चिटकवले मागून की तिथे टॉयलेटमध्ये बसल्यावर सुद्धा मला ते 8 गोल्ड मेडल दिसलं. जळी तळी त्याला दुसरं काही दिसतच नव्हतं तिथं, फक्त गोल्ड मेडल आणि गोल्ड मेडल आणि गोल्ड मेडल.
आणि म्हणून की हे 2008ची ऑलिम्पिक बीजिंगमध्ये होणार होती तिथं, पण 2007 साली एक घटना घडली. दुर्दैवाने काय झालं, त्याचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला, त्याचा हात पारच मोडला आणि हात मोडला, ऑपरेशन करावं लागलं. तो महिनाभर तर तिथं ह्याच्यावरच होता दवाखान्यात. डॉक्टरने सांगितलं की तुला काही प्रॅक्टिस करता येणार नाही, तुला ही ऑलिम्पिक खेळता येणार नाही, त्याच्यामुळे तू आता विसरू, पुढची खेळू आपण तिथं. परंतु हा म्हणजे मायकेल फिलिप्स ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता तिथं. काय म्हटलं तो म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, माझा हात मोडलाय ना म्हणे, हात हलवायचा नाही. आता पोहण्यासाठी हाताचाच मोठा रोल असतो, बाकीच्या शरीराचा कमी हाताचा रोल असतो तिथे. तर म्हणला ओके, काय हरकत नाही. यशस्वी माणसं काय करतात की त्यांच्याकडे काय नाही हे पाहत नाहीत, त्यांच्याकडे काय आहे ते पाहतात. ते म्हणे माझे पाय तर आहेत ना म्हणे, माझ्याबरोबर माझे पाय तर हलू शकतो. हो म्हणे, पायाला काय प्रॉब्लेम नाही काय. मग त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली, एक हात बांधलेला गळ्यात आणि एका हाताने 2 पायाने प्रॅक्टिस सुरू केली. काय केली? प्रॅक्टिस सुरू केली. 2008चं बीजिंगचं ऑलिम्पिक सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर त्याच्या टार्गेट होतं की ते मार्क स्पीड्सचं त्याचं रेकॉर्ड तोडायचं तिथं, आणि सुरू केलं. 1 2 ती रेकॉर्ड करत गेला. 7 मेडल त्यांनी जिंकले, 7 गोल्ड जिंकले. परंतु 8वं मेडल शिल्लक होतं ते अजून तिथं. 8व्या मेडलला सुरुवात करायची होती, 200 मीटरची ती शेवटची स्पर्धा होती आणि 8व्या मीटर त्या स्पीडसाठी, त्या 8व्या मेडलसाठी तो उतरला, पाण्यात उतरला. सुरू झाली आणि सुरू झाल्यावर 100 मीटर गेल्यावर, 200 मीटरची स्पर्धा होती, 100 मीटर गेल्यावर परत एक ऍक्सिडेंट झाला. त्याचा जो चष्मा असतो ना पोहायला, तो चष्मा फुटला आणि ती काच डोळ्याला लागली, बुबळायला लागली, त्याच्यातून रक्त आलं, पाणी बळाबळा गेलेलं, त्याच्या डोळ्यापुढे अंधारे आले. आता काय, त्याला क्षणभर वाटलं सगळं संपलंय, पण क्षणभर वाटलं, पण दुसऱ्या क्षणाला तो मार्क बीट्स दिसायला लागला, 8वं गोल्ड मेडल दिसायला लागलं. नाही बाजूला सर, जे व्हायचं असेल ते, माझे डोळे गेले तर गेले, पण मला थांबायचं नाही. तो सुरू केलं आणि शेवटी त्यांनी जे त्या बॉर्डरला हात लावतात ना, शेवटी त्यांनी हात लावला, पाण्यात हात लावला आणि वर उसळी मारल्यावर वरती एक मोठा स्क्रीन बोर्ड असतो तिथं, त्याच्यावरती 9 नावं असतात तिथं. माझं नाव कुठे? तर मायकेल फिलिप्सचं नाव पहिल्या रँकला होतं आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं WR, वर्ल्ड रेकॉर्ड. काय वर्ल्ड रेकॉर्ड? म्हणजे त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं की 8ची 8ही आणि तेही गोल्ड मेडल जिंकणारा जगातला हा पहिलाच आहे, दुसरा तिसरा काय नाही. लक्षात आलं का? मायकेल फिलिप्सनी 8ची 8 गोल्ड ते रेकॉर्ड केलं त्यांनी. ते तेवढं केलं म्हणून तो थांबत नाही. मी काय म्हटलं तिथं, त्याच्यानंतर पुढचं 2016चं, 12चं संपलं, 16चं, 12लाही त्यांनी 6 मेडल जिंकले आणि आता 16ची तयारी करत असताना 2014ला एक घटना घडली. आपल्याकडे आपण असं कधी कधी म्हणतो की थोडा पैसा, मान सन्मान मिळाला की कधी कधी आपण काय होतो, आपला पाय घसरतो, काय होतो, मात चढतो. यालाही मात चढला आणि तो नशेच्या आहारी गेला आणि नशेमध्ये असताना तो ड्रायव्हिंग करत असताना त्यांनी एक जणाला उडवलं. पोलिसांनी त्याला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. 6 महिने जेलमध्ये होता तो. किती? 6 महिने जेल होता. जेलमधून बाहेर आला आणि बाहेर आल्यावर लोक म्हणाले, आता कसं काय वाटतंय तुम्हाला, आता काय वाटतंय? पण एवढे ते तो म्हटला, असं म्हणतात की शहाणे माणसं चुका करतात आणि मूर्ख माणसं चुकांची पुनरावृत्ती करतात. मी शहाणा आहे, चूक झाली मान्य, मी ऍक्सेप्ट केली, पण 6 महिने मी तिथं जेलमध्ये असताना मी भगवद्गीता वाचत होतो आणि भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 44वी ओळीमध्ये असं म्हटलंय की, काय म्हटलंय, असं म्हटलंय तिथं की भोग आणि ऐश्वर्य, भोगात आणि ऐश्वर्यात बुडाल्यावर की व्यवसायाची समाधी लागत नाही. भोग आणि ऐश्वर्यात बुडाल्यावरती व्यवसायाची म्हणजे यशाची समाधी लागत नाही, म्हणजे यश मिळत नाही. हे त्या म्हणजे गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायातल्या 44व्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे तिथं. तर त्यामुळे म्हणे मला समजले ते आता. त्यामुळं भोग आणि ऐश्वर्य बाजूला ठेवून माझं टार्गेट 2016चं ऑलिम्पिक आहे. काय असं म्हटलं, तो सुरू केला. 2016च्या ऑलिम्पिकमध्ये परत त्यांनी 7 मेडल मिळवले. त्याच्यानंतर तेवढं मिळालं, 2016ला तो रिटायर झाला. त्यांनी रिटायरमेंट घोषित केली. तिथं 4 ऑलिम्पिकमध्ये 28 मेडल, त्याच्यापैकी 23 गोल्ड, काय 3 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ, एवढे मेडल मिळाले तिथे. हिंदुस्थानने की 100 वर्षामध्ये टोटल 24 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. किती? 24 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि भारताला टोटल मिळून त्याच्या इतकेच 28 मेडल मिळालेत आपल्याला. किती? त्याच्यापैकी 9 गोल्ड मेडल येतं, त्याच्या 9 पैकी 8 हे हॉकीमधले येतं आणि एक 2008ला तो बिंद्रा होता ना, कोण, अभिनव बिंद्रा, त्यांनी ते 10 मीटर शूटिंग याच्यामध्ये त्यांनी मिळवलेलं आहे तिथं. तर 9 गोल्ड येतं तिथं. काय एकटा माणूस, आणि दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान, 125 कोटी लोक आणि हा एकटा माणूस आहे तिथं. काय म्हटलं मी की त्यांनी एवढं सगळं केलेलं आहे, ते कशाच्या जोरावर केलेलं आहे. त्याला विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय हो मायकेल फिलिप्स, तुमच्या यशाचं रहस्य काय? तर म्हटलं माझ्या यशाचं रहस्य आहे की म्हणजे
की प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, दुसरं काय नाही. म्हणजे मी पहिलं ही संपली की दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागायचो. दुसऱ्या दिवसापासून मी जेव्हा 2004चं रेकॉर्ड केलं होतं, 2008ला जायचं होतं, तेव्हा माझ्यासमोर ते 8 गोल्ड मेडल जिंकायच्या अगोदर मी पाहिलं, त्याचा विचार केला, अभ्यास केला की तो किती तास प्रॅक्टिस करत होता. मार्क स्पीड्स तो 8 तास प्रॅक्टिस करायचा. म्हणून मी ठरवलं की तो 8 तास करतो, मला 12 तास करायची. 12 तास प्रॅक्टिस करायचा. तो काय करायचा, त्यांनी सांगितलं की मी आठवड्याला 100 किलोमीटर स्विमिंग करतो. आठवड्याला 100 किलोमीटर, रोज ॲव्हरेज 15 किलोमीटरचं मी स्विमिंग करतो आणि मला 100 मीटर जायला फक्त 50 सेकंद लागतात. किती? फक्त 50 सेकंद लागतात तिथं. आणि यासाठी मी जे केलेलं आहे म्हणे ते सगळं, याचं कारण असं आहे की सॅटर्डे हो या संडे, काय सॅटर्डे हो या संडे, हॉलिडे असू द्या नाही तर बर्थडे असू द्या, नो हॉलिडे, नो हॉलिडे. 365 दिवस काय करायचंय, फक्त काम काम आणि काम, दुसरं काय नाही करायचं. 24/7 म्हणतात ना आपल्याकडे तसं. तर ते 365 दिवस. आणि मी वर्षातून एक दिवस सुट्टी, 4 वर्षातून एकदा सुट्टी घ्यायचो जेव्हा लीप इयर येईल तेव्हा, 29 फेब्रुवारी येते ना तेव्हा. आणि नेमकं मी ज्यावेळेस ऑलिम्पिक व्हायचं 2, 4, 8, 12, 16 हे लीप इयर राहायचे, तेव्हा तेव्हा एक दिवस सुट्टी घ्यायचो. नाही तर मी सुट्टीच घेतलेली नाही म्हणे मी. इतकी प्रॅक्टिस. आणि दुर्दैवाने मायकल फिलिप्सच्या जीवनामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. 7व्या वर्षात असताना त्याच्या आईच्या वडिलाची भांडणं झाली, त्यांनी डिव्होर्स घेतला, वेगळे झाले. त्याला या दोघांना एकत्र पाहिजे होतं तिथं, परंतु दुर्दैवाने नाही झालं तिथं. मग त्यावेळेस त्याची आई आणि त्याचा जो कोच होता, या दोघांनी त्याला प्रेरित केलं. काय केलं? या दोघांनी त्याला प्रेरित केलं आणि एवढं सगळं यश मिळालं. फक्त कष्ट. काय म्हणलं? बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा असेल तर काय होऊ शकतं, तर तो मायकल फिलिप्स होऊ शकतो. 2016ला रिटायर झाल्यावरती 2014ला तो जगातला 5व्या नंबरचा श्रीमंत. पैसे खूप मिळाले, मिळणार नाही तर काय मिळणार. पण 2016ला तो रिटायर झाल्यावर त्यांनी सांगितलं की मी $1 मिलियन त्यांनी एक मायकल फिलिप्स NGO सुरू केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 7.5 कोटी रुपये त्यांनी त्यात टाकले. आणि या तरुणांना स्विमिंगचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी पुढं आपलं जीवन व्यतीत करायचं ठरवलं. आणि हे करत होता तो. मित्रांनो, की म्हणजे मी आता सांगितलं की कष्टाने काय होऊ शकतं ते, परंतु एक कष्ट करत असताना की सुरुवातीला मी सांगितलं सक्सेस आणि फेल्युअरची डेफिनेशन सांगत असताना की परत काम केल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळं तुमच्या जीवनात तुम्हाला जर यश हवं असेल तर एकही साधे सबसदे, एकच क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये टॉपर बना. त्याला म्हणतात प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिसनी काय होतं? प्रॅक्टिस म्हणजे काय? प्रॅक्टिस म्हणजे तेच काम परत करणे. कुठपर्यंत करणं? जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत. जर आपण कधी बघतो की एखादा थेंब टपकत असेल, एखादी पाण्याची धार टपकते मोठ्या खडकावर, तर त्या खडकाला चिरण्याची ताकद सुद्धा त्या थेंबात असते. थेंबात नसती, कन्सिस्टन्सीमध्ये असते. कन्सिस्टन्सी काय म्हणलं मी? रिपिटेशन. तेच जर केलं तर ते काय होऊ शकतं. ते तुम्ही आपले मेजर ध्यानचंदचं नाव ऐकलं असेल तुम्ही, हॉकीचे जादूगार. हॉकीचे जादूगार त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधल्या एका खेडेगावात झाला तिथं. पण लहानपणापासून प्रॅक्टिस करत होते. प्रॅक्टिस कुठे केली माहिती त्याने? गरीब घरात. तिथे की त्यांच्या गावापासून रेल्वे जात होती, तर रेल्वेच्या ट्रॅकवरती, रेल्वेचा रूळ असतो ना तिथं, तर रेल्वेच्या रुळावरती इकडं पाय मध्ये बॉल आणि ते स्टिक. लोक म्हणायचे की ही स्टिक आणि बॉल काहीतरी मॅग्नेट असेल, काहीतरी असेल तिथं. त्याशिवाय कारण ध्यानचंदचा बॉल स्टिक पासून बाजूला होतच नव्हता तिथं. म्हणून तर ध्यानचंद एवढं रेकॉर्ड केलेलं आहे त्यांनी सगळं तिथं. तर ते शेवटी याच्यामध्ये मिलिटरीमध्ये डिफेन्समध्ये भरती झाली, सोल्जर म्हणून झाले तिथं. पुढे त्यांना मेजर केलं गेलं भारत सरकारने ते. तर त्यांनी म्हणजे टोटल 400 इंटरनॅशनल गोल केलेले आहेत हॉकीमध्ये, 35 ऑलिम्पिक गोल केलेले आहेत. टोटल 1000 गोल ध्यानचंदनी केलेले आहेत. ध्यानचंदला त्यांचं नाव मेजर ध्यानसिंग होतं. काय होतं? ध्यानसिंग होतं. पण ते प्रॅक्टिस करता वेळेस दिवसा नोकरी करायची, रात्रीला लाईट नव्हती तेव्हा. 1930 सालचा गोष्ट म्हणजे तेव्हा. तर तेव्हा ते चांदण्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात रेल्वेच्या ट्रॅकवर त्या स्टिक आणि यांनी प्रॅक्टिस करत असताना, म्हणून लोकांनी त्यांना चंद्र चांदण्या म्हणून चंद पडलं. ते काय? चंद म्हणजे चंद्र. त्यांचं सिंग होतं ना, लक्षात आलं का? ते चंद्र झालं. ते 1932ला पहिलं गोल्ड मेडल आपल्याला हॉकीमध्ये मिळालं. 3-0 तिन्ही गोल त्यांनीच केले होते. लक्षात आलं का? 1936ला जर्मनी विरुद्ध भारत फायनलमध्ये गेलो होतो. तो सामना जर्मनीमध्येच होता. तेव्हा जर्मनीचा किंग हिटलर होता, तोही पाहायला आलता, मॅच पाहायला आलता की आपल्या संघाला प्रेरित करण्यासाठी तिथं. आणि ते जरा हुशार होते, ते थोडे जरा चालूबाजी, म्हणजे ब्रिटिश लोक चालूबाजूच होते. त्यांनी पाहिलं की हे भारतातले भिकारी लोक आहेत, काय यांना नीटनाटके बूट नव्हते होते, फाटलेले बूट होते यांच्या. काय?
आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्या ग्राउंडवरती हिरवळीवर पाणी सोडलं तिथं, की त्या बुटात पाणी जावं, यांचा पाय सटकावं, म्हणजे हे आपल्याला जिंकायचे चान्सेस मिळावं. ध्यानचंदच्या लक्षात आल्यावर ध्यानचंदनी काय केलं माहिती आहे का, ध्यानचंदनी हे केलं की बुटच घालायचे नाहीत आपल्याला. बुटच बिगर बुटानी ते खेळले. मध्यांतर झालं, स्कोर बोर्ड 0-0 होता. असं कधी होत नाही, पण झालं. बाकीचे खेळाडू म्हणाले, मेजर ध्यानचंद, अरे काय कसं काय व्हायचं, तुझ्यासारखं, तुझ्यावर सगळी आमची मजा रे, आणि तू म्हणतो की अजून एकही गोल झाला नाही, आपण हारू, तुझ्यावर सगळी मजा रे, तुझ्यावर सगळी मजा रे. मध्यांतर झाला होता. ध्यानचंद म्हणे की मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. काय गडबड आहे, काय गडबड आहे. त्याचं सहज लक्ष इकडे गेलं तर मला तो गोल पोस्ट आहे ना जरा, ते गोल पोस्ट मध्ये काहीतरी गडबड आहे. ते म्हणे, अरे म्हणजे काय म्हणायचं तुला की गोल पोस्टची साईज मध्ये गडबड आहे. अरे ही इंटरनॅशनल आहे, ऑलिम्पिक आहे, हे काय गल्लीतला खेळ नाहीये. नाही म्हणे बाकीचं काय असं, कारण तो इतका नावाजलेला खेळाडू होता तिथं. शेवटी ती रेफरी आले, ते माप घेतलं आणि 2 फुटांनी तो गोल पोस्ट बारीक होती तिथं. याला म्हणतात कॉन्फिडन्स. काय म्हणतात, कॉन्फिडन्स. आणि प्रॅक्टिसनी काय होतंय, तो गोल पोस्ट नीट केला आणि ती मॅच 7-0 गोलनी भारताने गोल्ड मेडल जिंकलं. काय केलं, 1936चं गोल्ड मेडल जिंकलं. जिंकल्यानंतर हिटलरनी त्या ध्यानचंदला बोलवलं, आपल्या ऑफिसला बोलवलं, इकडे बोलवलं. ते फाटक्या बुटाने आपलं गेला ध्यानचंद तिथं सगळं. यस सर, काय म्हणताय ते सगळं तिथं. अरे म्हणे तू या भिकारी देशामध्ये कशाला, तू इकडे म्हणे माझ्याकडे, तुला काय मान सन्मान पैसा जे काय पाहिजे सगळं देतो म्हणलं तुला, बरं का, तू इकडे ये. ध्यानचंदने सांगितलं की मेरा भारत देश महान, भूके रहेंगे लेकिन हम आकड नहीं छोडेंगे. काय म्हणजे माझा देश महान आहे म्हणे, मी मुळीच तुमच्याकडे येणार नाही. हे ध्यानचंद एवढं यश मिळालं 1932, 36, 38, म्हणजे 38 आणि 48ला. म्हणजे आपल्याला हॉकीमध्ये जे 8 मेडल मिळाले त्याच्यापैकी गोल्ड मेडल या 4 तर यांनी मिळवलेले तिथं. लक्षात घ्या, हे ध्यानचंद जे हॉकीचे जादूगार काम म्हणतात, आणि कशाच्या जोरावर, तर फक्त मी काय म्हटलं, प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, दुसरं काहीच नाहीये तिथं, दुसरं काहीच नाहीये. एक पाब्लो पिकासो नावाचा एक माणूस होऊन गेला. पाब्लो पिकासो हा अमेरिकेमधला पेंटर होता. आपले M.F. हुसेन आहेत ना, त्यांच्याही पेक्षा भारीचा पाब्लो पिकासो नावाचा जगविख्यात पेंटर होता. त्याच्या पेंटिंग काही लाखात नाही, काही कोटीत नाही, अरब रुपयामध्ये जात होते त्या. आणि तो एका छोट्याशा गावामध्ये एका हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेलमध्ये तर खाली उतरला, रिसेप्शनला गेला, तेव्हा एका लेडीजनी त्याला पाहिलं आणि तिला असं वाटलं की हा ओळखीचा माणूस दिसतोय बरं का. तर ती त्याला म्हणली की सर 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 आर यू पाब्लो पिकासो, आर यू पाब्लो पिकासो, तुम्ही पाब्लो पिकासो आहेत. पाब्लो नाही म्हणलं, नाही सर असं काय करता, तुम्ही पाब्लो पिकासो, तुम्ही पाब्लो. ते म्हणला हो यस यू आर राईट, मी पाब्लो पिकासो आहे तिथं. सर तुम्ही एवढे जगविख्यात म्हणजे पेंटर आहेत तिथं, मला भेटून इतका आनंद झालाय माझ्या जीवनातला आज. म्हणजे काय इतका आनंदाचा क्षण आहे की तो क्षण असूच शकत नाही. सर माझ्यासाठी एक पेंटिंग करा, माझ्यासाठी एक पेंटिंग, मला एक छोटंसं स्केच काढून द्या. ते म्हणजे इथं काही पेंटिंग नाही काय नाही. त्यांनी रिसेप्शनवरनं एक कोरा कागद घेतला, एक पेन्सिल घेतली आणि 30 सेकंदामध्ये त्यांनी एक स्केच काढलं, त्यांनी एक पेंटिंग काढलं, त्याच्यावर खाली लिहिलं पाब्लो पिकासो बरं का, आणि ते दिलं. यस हा मॅडम हे घ्या म्हणे तिथं, आणि याची कॉस्ट इट्स कॉस्ट वर्थ ₹30 लाख. काय 30 लाख रुपये किंमत आहे म्हणे त्याची. आता तिला वाटलं एवढ्या मोठ्या माणसाचं कशाला त्याला विरोध करायचं, मार गप्पा काय मारायची ती मारायची. त्याच्यामुळे तिने घेतलं आणि तिथून गेली. तिला वाटलं टेस्ट करावं, चेक करावं, म्हणून मार्केटमध्ये गेली ती आणि मार्केटमध्ये चौकशी करून सांगायला लागली की हे पाब्लो पिकासोचं हे पेंटिंग आहे, डिझाईन आहे, याची काय किंमत आहे. ते म्हणे काही जाणकार लोक सांगितलं की 40-50 लाख रुपये असायला पाहिजे. किती 40-50 लाख रुपये, त्याने तर 30 लाख सांगितले. 40-50 2-3 ठिकाणी कन्फर्म केल्यानंतर मग मात्र तिला रावणं, आणि मग तिने शोध घ्यायला सुरुवात केली की परत पाब्लो पिकासोच्या मागं कुठं भेटल. एक एक्झिबिशन चाललं होतं, तो ती इथं गेली आणि तिला दिसलं. सर सर यू आर पाब्लो पिकासो सर, मी ती लेडी हॉटेलमध्ये भेटलो होतो, तुम्ही मला 30 सेकंदामध्ये एक ही तुम्ही स्केच करून दिली होती. येस मॅडम म्हणे, बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते खरंच. सर म्हणे मी विचार करते तिथं तेव्हापासून तिथं की तुम्ही 30 सेकंदामध्ये 30 लाखाची पेंटिंग केली. मला शिकायचंय, तुम्ही 30 सेकंदात केला सर हरकत नाही, मला 30 तास लागले तरी चालेल, 30 आवर्स लागले तरी चालेल, पण मला तुम्ही शिष्य म्हणा, माझे तुम्ही गुरु, आणि मला तुम्ही शिकवा. त्याने सांगितलं मॅडम 30 सेकंदाचं जे मी स्केच काढलं, पेंटिंग काढलं, त्यासाठी मी 30 वर्ष, किती 30 वर्ष घासले म्हणे. काय केलंय, प्रॅक्टिस केलेली, घासलेले म्हणे. लक्षात ठेवा, 30 वर्ष करायची तयारी का, 24/7 करायची तयारी का, म्हणजे एवढी तयारी कोणाची नसती. प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनी काय होतं, काय म्हटलं मी, सिक्रेट ऑफ सक्सेस, यशाचं गुपित काय, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. लोकांना फक्त 30 सेकंद दिसतात हो, पण 30 वर्षाची मेहनत दिसत नाही त्याच्या पाठीमागची तिथं. आणि म्हणून यासाठी तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रॅक्टिसला पर्यायच नाही. प्रॅक्टिसने मोठमोठे पहाड लंबे होतात.
प्रॅक्टिसनी मोठमोठे म्हणजे अशक्य कुठली गोष्ट शक्य होती फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनी. जाता जाता एक उदाहरण तुम्हाला सांगायचं ते, कालपासून IPL सुरू झालं त्यामुळे क्रिकेटचं उदाहरण सांगितल्याशिवाय मला जरा राहणार नाही तिथं, वेळ तर होऊन गेलेली तिथं. परंतु की 2007 सालची गोष्ट आहे, ऑस्ट्रेलिया आणि भारताची मॅच चालू होती. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर खेळायला आला आणि त्या याचा जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता, नवीन खेळाडू, त्याचं नाव होतं ब्रॉड हॉग आलं तिथं. आणि ब्रॉड हॉगनी सचिन तेंडुलकर 0वरती दांडी उडवली. काय केलं? 0वरती आऊट झाला. आऊट झाल्यानंतर त्याला किती आनंद झाला असेल, तो नवीन बॉलर आला आणि त्याला सचिन सारख्या इंटरनॅशनल जागतिक लेवलवरच्या माणसाची दांडी उडवली, विकेट घेतली. त्याला इतका आनंद, नुसता उड्याच मारित होता. सचिनची प्रतिक्रिया काय नव्हती, खाली आनंद निघून गेला तो सगळं. त्याला इतका आनंद झाला की मॅच संपल्यानंतर संध्याकाळी तो ते बॉल घेतात, तो मॅन ऑफ द मॅच झाला. बॉल घेतला, तिथे बॉल दिला, बॉल घेऊन तो पळत सचिनकडे गेला. म्हणे सचिन सर, की मी माझ्या जीवनातला आजचा दिवस म्हणजे ग्रेट आहे म्हणे, मी कधीच विसरू शकणार नाही आजचा दिवस. मला तिथं माझी एक विनंती तुम्हाला, तिथं काय विनंती, की या माझ्या बॉलवर तुम्ही ॲटोग्राफ करून द्या. काय करा? ॲटोग्राफ करून द्या. तिथं सचिनने 1-2 नाही ती ॲटोग्राफ केली, पण ॲटोग्राफ करायच्या अगोदर वरती एक वळ लिहिली तिथं. काय? की हा तुझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे, तुला आयुष्यात माझी विकेट तुला मिळणार नाही. काय सांगितलं? तो आयुष्यात तुला माझी विकेट मिळणार नाही हे लिहून ठेव म्हणे तिथं. मी बी लिहून ठेवतो, तू बी लिहून ठेव. काय? तो काहीच बोलला नाही, तो निघून गेला. पण त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला त्याचा कोच होता, सचिनचा कोच. ते म्हणे सचिन, तू बोलला तर खरं काय, पण क्रिकेटमध्ये म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. अनसर्टनिटी इज द गेम ऑफ क्रिकेट म्हणतात तिथं. काही होऊ शकतं तिथं. आणि तू लिहिलेलं म्हणे तिथं, आता इज्जत तुझी, माझी नाही, तुझी इज्जत आहे, मला काही फरक पडणार नाही. पण तुला लोकांना माहित होईल की अरे हे काय बोलतो काय करतो तिथं, त्यामुळे तुला काय करावं लागेल माहिती आहे तुला म्हणे तिथं. याला काय म्हणतात माहिती आहे म्हणे? याला बॉल म्हणतात याला. आणि याला काय म्हणतात माहिती आहे म्हणे? याला बॅट म्हणतात. आता सचिन सारख्या खेळायला तो काय बालवाडीतला पोरगा आहे का बॉल बॉट दाखवायला तिथं? पण त्यांनी दाखवलं, त्यासाठी तुला काय करावं लागेल म्हणे तिथं? त्यासाठी तुला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करावं लागेल, दुसरं काहीच नाही. आणि सचिन तेंडुलकरनी प्रॅक्टिस सुरू केली, किती केली ते माहीत नाहीये, परंतु म्हणजे रिअल फॅक्ट इज त्याच्यानंतर म्हणजे तो ब्रॉड हॉग आणि सचिन तेंडुलकर 30-35 वेळेस आमने सामने आले, टेस्टमध्ये आले, वन डे मध्ये आले, 20 मध्ये आले, IPL मध्ये आले, पण नॉट ए सिंगल टाइम, एकदाही सचिन तेंडुलकर रिटायर होईपर्यंत त्या ब्रॉड हॉगला एकदाही त्याची विकेट मिळाली नाही. का नाही मिळाली विकेट त्याची? काय कारण होतं विकेट न मिळण्याचं तिथं? याचं कारण होतं की त्याने जेव्हा ते लिहिलं होतं ना त्यावेळेस लिहिल्यानंतर तो काही बारमध्ये जाऊन काय स्कॉच व्हिस्की पीत बसला नसेल, काय बियर पीत नसला असेल का, पीत बसला असेल, एन्जॉय करीत असेल का तिथं? नाही. ज्या वेळेस लिहिलं त्याच्यावेळेस तरी त्या बॉलवर कमी आणि त्याच्या हृदयावर जास्त लिहिलं गेलं. मनात लिहिलं गेलं की बेटा आता आपली इज्जत का सवाल आहे. आणि म्हणून ही प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, किती प्रॅक्टिस करावी. सचिन तेंडुलकरने एवढे रेकॉर्ड केले, रिटायर झाला, आता त्यामुळं ब्रॉड हॉगला आयुष्यात त्याची विकेट तर मिळणारच नाही तिथं. सगळं हे कशाचं गणित आहे तिथं, की कशाचं प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. काय म्हटलं मी? प्रॅक्टिसने मोठमोठे, मी म्हटलं ना की अशक्य कुठल्या गोष्टी शक्य होतात. तुमच्याकडे ज्ञान असेल का नसेल, कौशल्य असेल का नसेल, फक्त तुमचा ॲटिट्यूड आणि प्रॅक्टिस जर असेल तर मी काय म्हटलं की नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. शक्य आहे, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला हे आणि हेच करावं लागेल. प्रॅक्टिस. तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा, तुम्ही निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करा? डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन, डेस्टिनेशन आणि डेडलाईन, या 5 D तुमच्यामध्ये आत्मसात करा आणि कामाला लागा. यश का नाही मिळणार? यश तुम्हाला मिळालंच पाहिजे. यू प्रिझर्व फॉर, तुमचा हक्क येतो त्याच्यावरती. कारण त्यासाठी तुम्हाला मी काय म्हटलं तिथं की तुमची स्वतःची ओळख करा. काय करा? आणि तुमचा जन्माने नव्हे तर मी काय म्हटलं, कर्माने माणसं मोठं होतात. मी गरीब म्हणून जन्माला आलो कारण ते माझ्या हातात नव्हतं, पण मी गरीब म्हणून मरणार नाही कारण ते माझ्या हातात आहे. मरण्या अगोदर मी गरीब राहणार नाहीये, ही शपथ घ्यावा लागेल. मी घेतली होती, तुम्ही घ्या आणि लिहून टाका. काय करा? लिहा. तुम्हाला जे लिहायचे ते तुमचं काय डेस्टिनेशन आहे ते लिहा, तुमचं टार्गेट लिहा, ध्येय लिहा. आणि काय करा? म्हणजे त्यासाठी की इतकं सगळं सर्वस्व लावून द्या आणि मग बघा कसं यश तुम्हाला मिळते का नाही. ते यश तुम्हाला मिळणारच आहे, तो तुमचा प्रिझर्व आहे. आणि म्हणून परत एकदा काय की यशस्वीता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच. जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर काय करा? ते लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि ते सबस्क्राईबचं एक बटन असतं, म्हणजे पैसे द्यावं लागत नाही. सबस्क्रिप्शन म्हणलं की लोकांना वाटतं पैसे द्यायला, पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला. तिथं काय ते जर केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या
माझे विचार तुम्हाला ऐकायला तुमच्या वर लाईनवर वरती येतील अगोदर तिथं, नाहीतर तुम्हाला शोधत बसावं लागेल तिथं. आणि तुम्हा सर्वांना परत एकदा म्हणजे कोटी कोटी शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज, रामकृष्ण हरी. थँक्यू.